मनोज जरांगे यांनी काल एक व्हिडिओ व्हायरल केला। या व्हिडिओनंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। मनोज जरांगे सारखा चाटाळ माणूस महाराष्ट्रात नाही। सध्या त्यांचा मेंदू सडलाय। त्यांनी गॅलेक्सी हॉस्पिटल ऐवजी बारहाळेच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची त्यांना गरज आहे। अशा पागल माणसाच्या नादी कोणी लागू नये अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केलाय। पाहूयात। जरांगे सारखा चाटळ माणूस महाराष्ट्रात नाही। खरं तर जरांगेला आता हिंदू कळालं। ज्यावेळेस नोमानी बोकांडीवर घेतले होते त्यावेळेस जरांगेचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? जरांगेला काय माहिती? जरांगे कधी कोणत्या मंदिरात गेलाय का? कुणाला काय बोलायचे? जरांगेला म्हणजे जरांगेचा सध्या खरं तर मेंदू सडलेला आहे। जरांगेच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना, त्याच्याऐवजी त्याला आता बाराळेच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची तात्काळ गरज आहे। कारण की जरांगेचं काही दुखतच नाही। त्याची इथं टीआरपी राहिली नाही, जरांगेच्या मागे कोणी राहिलं नाही। आंतरवाली सराटीत प्रेसवाले सुद्धा, मीडियावाले सुद्धा त्याला विचारायला ढुंकवायला सुद्धा जात नाहीत। त्यामुळे जरांगे आता काय करतो? हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडा तिकडा पडतो, त्याच्या अंगावर एक ब्लँकेट घ्यायचं आणि तिथे जाऊन प्रेस घेण्याचं काम जरांगेचं काम सुरू आहे। जरांगेचं काही राहिलं नाही। त्यामुळे जरांगेचं आता काहीतरी कुठतरी पुन्हा वाद वाढवण्याचे, ड्रेस करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। परंतु सर्व मराठा समाज असेल, ओबीसी, दलित, मुस्लिम सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती, जरांगे सारख्या पागल माणसाच्या नादी आता कोणी लागलं नाही पाहिजे अशी माझी विनंती। व्हिडिओ व्हायरल होतोय त्याबद्दल आपलं काय? एकतर तो व्हिडिओ माझ्या मते महाशिवरात्रीच्या दिवशीचा नाही। तो व्हिडिओ अगदी 2-2.5 महिन्यापूर्वीचा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशीचा व्हिडिओ असता तर तिथं गर्दी दिसली अशी, तुम्हाला काही गर्दी नाही। आणि दुसरी गोष्ट, जो कैलास बोराडेचा व्हिडिओ आहे ना, तो तर कैलास बोराडे हा महादेवाचा निश्चिम भक्त आहे। कैलास बोराडे अगदी म्हणजे महादेवाला कायम त्याच्या बोलण्यातून त्याला डाक देताना सुद्धा महादेवा महादेवा म्हणून त्याचा उच्चार करत होता। महादेवाच्या नंदीला त्यांनी कवटाळलेला आहे। पण जरांगेला कुठं अक्कल आहे? जरांगेच्या मी तर म्हणतो जरांगे कधी मंदिरातच गेलेला नाही। जरांगेला मंदिर माहिती, बार धाबे हे जरांगेला शहागडच्या आसपासचे सगळं तेवढंच माहिती। जरांगे कधी आयुष्यात गेलाय का? हे निवड चपटी मारणारा जरांगेला काय माहिती महादेवाची भक्ती काय असती? जरांगेने कधी बघितलंय का? महादेवाच्या मंदिरामध्ये अर्धनग्नच जावं लागत असतं। शरीरावर फक्त लुंगी घालून, धोतर घालून जिथे पुजारी असतात हे असे असतात। आणि महादेवाची आपण ज्यावेळेस अभिषेक करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला ब्राह्मण देवता जे असतात ते आपल्याला सांगतात की अंगावरलं शर्ट असेल, बनियन असेल काढून घ्या, फक्त जी खाली आपल्या पॅन्ट असेल, अंडरवेअर हे एवढं ठेवा। आणि जरांगे त्याचं राजकारण करायला, जरांगेला जर कळत असतं तर जरांगेने ह्या गोष्टी केल्या नसत्या। जरांगे म्हणतो आम्ही जातीवाद वाढवतो। जरांगे काय करायला लागला म्हणजे आरोपींना पाठीशी घालायचं। खरं तर जरांगेचं आणि नवनाथ दौडच्या बोलण्याची सीडीआर तपासण्याची मी मागणी केली। ते गृह विभागाने तात्काळ त्याची सीडीआर तपासली पाहिजे। जरांगेचं नवनाथ दौडचा मोठा संबंध आहे, ह्या माझा जरांगेवर आज सुद्धा आरोप आहे। याला जरांगेच्या तात्काळ मुसक्या आवडल्या पाहिजे। जरांगे नवनाथ दौडचा आका आहे, म्हणजे त्या मारणाऱ्या म्हणजे कैलास बोराडेंना मारणाऱ्या भागवत दौडचा आका नवनाथ दौड आणि नवनाथ दौडचा आका मनोज जरांगे। त्यामुळे जरांगेच्या मुसक्या आवडल्या पाहिजे। खरं तर जरांगेच्या शिडियार तपास आहे म्हणून जरांगे कुठेतरी नौटंकी करण्याचं जरांगेचं काम सुरू आहे। त्या याच्यामध्ये कुठलाही काही संबंध नाही। अगदी म्हणजे भक्तीत लीन होऊन, तल्लीन होऊन तो महादेवाच्या नंदीला एकदम असा कवटाळण्याचं काम कैलास बोराडेने केलंय। त्याच्यामध्ये काही कुठेही चुकीचं नाही। परंतु जरांगेला याच्यामध्ये इव्हेंट करून कुठेतरी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे जरांगेचा। ज्याप्रमाणे आम्ही संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणात आम्ही कधी म्हटलो नाही। आम्ही ज्या वेळी संतोष भैयांचे आम्हाला प्रश्न विचारतात ते आम्ही सांगायचे किंवा जे कोणी आरोपी असतील, जे कोणी नराधम असतील यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे। परंतु एखाद्या छोट्या जातीतला जर माणूस त्याच्यावर अन्याय होत असेल तर जरांगे जर जातीवाद करत असेल, जरांगे जर छोट्या जातीतल्या माणसाला जर न्याय मिळवून देण्याच्या विरोधात असेल तर जरांगे किती जातीवादी आहे हे खरं तर आता मुस्लिम समाजाने सुद्धा ओळखून घेतलं पाहिजे, दलित समाजाने ओळखून घेतलं पाहिजे। कारण की आता कट्टर हिंदू म्हणायला लागला। त्यावेळेस नोमानी बोकांडीवर घेतले, त्यावेळेस राजरत्न बोकांडीवर घेतले, म्हणजे येणाऱ्या काळात तो दलित समाजाला सुद्धा बाजूला ढकलण्याचं काम करेल। हा नौटंकी त्याचा विषय संपलेला आहे।